नमस्कार मित्रांनो, मी योगेश काळे. मी आज तुम्हाला डिजिटल सातबारा कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे ते सांगणार आहे. पहिल्यांदा आपण आपल्या मोबाईलमधील कोणतेही ब्राउझर ओपन करून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण डिजिटल सातबारा असे टाईप करायचे आहे. त्याच्यानंतर जी पहिली वेबसाईट येणार आहे त्याच्यावर क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारची एक विंडोज ओपन होईल. त्याच्यामध्ये रेग्युलर लॉग इन, त्याच्यामध्ये आपण ID पासवर्ड तयार करूनही लॉग इन करू शकतो. आणि दुसरा प्रकार सांगायचा झाला तर OTP बेस्ड लॉग इन. याच्यामध्ये आपण आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP एंटर करायचं आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. त्या डाव्या कोपऱ्यामध्ये डिजिटल सातबारा म्हणून लिहिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर आपण डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचे. त्याच्यानंतर आपला तालुका व आपल्या गावाचे नाव निवडून घ्यायचे. त्याच्यानंतर अंकित सातबारा याच्यावर क्लिक करायचे. त्यानंतर आपला सर्वे नंबर व गट नंबर टाकायचा आहे आणि तो गट नंबर निवडून घ्यायचा आहे. आपल्याला या सातबारा डाउनलोड करण्यासाठी ₹15 चार्जेस लागतात. त्यासाठी आपलं अकाउंट रिचार्ज करणं गरजेचं असतं. इथं हिरव्या बटनामध्ये रिचार्ज अकाउंट या बटनावर क्लिक करून आपण रिचार्ज करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हा डिजिटल सातबारा डाउनलोड करू शकतो.